ही सह्याद्री अतिथीगृहावरची आपण दृश्य पाहतोय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय सह्याद्री अतिथीगृहावरती आता नेत्यांची वर्दळ जी आहे ती सुरू झालेली आहे। कोण कोण या ठिकाणी पोहोचलंय सविस्तर? नक्कीच आपण बघतोय की सत्ताधाऱ्यांमधले जे महत्वाचे ओबीसी नेते ते सगळेच आता सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले आहेत। स्वतः छगन भुजबळ दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबतच गोपीचंद पडळकर हे देखील दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळापूर्वी पंकजा मुंडे, गिरीश महाजन या देखील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले आहेत। त्यासोबतच मंत्री अतुल सावे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे हे देखील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच ओबीसी नेता प्रकाश अण्णा शिंदे हे देखील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेले आहेत। आता काही वेळातच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे देखील येतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल। आता काय बैठकीमध्ये नेमका तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी। आपण बघू शकतोय ओबीसी शिष्टमंडळासोबत सरकारची ही बैठक आता अगदी काही वेळातच सुरू होणार आहे। तर सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्व महत्त्वाचे नेते या ठिकाणी पोहोचले असल्याचं देखील आपण दृश्यांमध्ये बघितलेलं आहे। तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भुजबळ असतील, अतुल सावे असतील, पंकजा मुंडे असतील या देखील पोहोचलेल्या आहेत। ओबीसींचं शिष्टमंडळ हे आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि यामध्ये लक्ष्मण हाके यांचे 4 समर्थक सुद्धा असणार आहेत। सह्याद्री अतिथीगृहावरती ओबीसींची ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। तर एकीकडे लक्ष्मण हाके जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे मात्र आता सरकार आणि ओबीसींच्या शिष्टमंडळामध्ये बैठक सुरू होते। आपण या दृश्यांमध्ये बघतोय अतुल सावे हे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत।